दुरळा उडणारा पोरगा मोठा साहेब झाला तर आमच्या कडलक परिवारातील अक्षय कडलग या आमच्या भावाची ना डायरेक्ट रेल्वेमध्ये मोठ्या पदावरती निवड झाली. आणि मग अगं बाबू आनंद गगनात मावतो का. आजी स्वतः आम्हाला ओवाळायला आली होती. म्हणजे आजीला एवढा आनंद झाला होता ना. आजी म्हणायची आमचा वैभव म्हणजे आपले मोठे बंधू आणि अक्षय सोबत शाळेमध्ये होते आणि लय कष्ट करायचे दोघं पहिल्यापासून हुशार. आता विशाल कडलं मीडियमच होता शाळेत, एवढा काय विषय नव्हता. पण अक्षयचं एवढं कौतुक केलं आजीनी. आजी म्हणायची पोरग नुसतं काम करते, नुसतं कष्ट करते. मला तर लय आनंद झाला भाऊ राज्याकडून. म्हणलं बाय सांगायचे ना, ती शिवाजीच पोर नुसतं कामच करतं, नुसतं कामच करतं. म्हणजे पोरांनी ना शेतात काम करून स्पर्धा परीक्षा दिल्या आणि मोठा साहेब झाला. आता एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. पहिल्यांदा पेढे खाऊन तोंड गोड केलं आणि मग आजीनं वावळलं. आता ज्याचं त्याचं डोकं राहतं, ज्यांनी अभ्यासात डोकं चालतं त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यावा आणि जे मीडियम आहे त्यांनी आपलं काहीतरी कामधंदा करावा, ज्याच्यात इंटरेस्ट आहे ना ज्या गोष्टीमध्ये ती गोष्ट करावी. त्याच्यामुळे विषयच नाही डायरेक्ट. मग इकडे कौतुक झालं. आता व्हिडिओ पाहून सगळेजण म्हणतील का स्पर्धा परीक्षा. असं काही नाही मित्रांनो. तर आपली संस्कृती त्याचबरोबर घरच्यांना होणारा आनंद या गोष्टी व्हिडिओ मधून दाखवण्याचा उद्देश आहे. म्हणजे भारी वाटतं आपलं जवळचं कोणतरी असं काहीतरी कामगिरी करताना अभिमान छाती भरून येते डायरेक्ट. आणि फॅमिली तुमचं विशाल कडलग वरती एवढं प्रेम आहे ना. हे चिटकुले पिटकुले घरी भेटायला आलते, त्यांना मला पिटकुले आणू घरी यायची काही गरज नाही, मी तुम्हाला स्वतः भेटायला येईन.